घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 17 ऑगस्टच्या भागात ऋषिकेश जानकीला फोनवरती सांगतो की तुझी प्रार्थना फळाला आली आहे. देवाने तुझं ऐकलं आहे. सारंग आपला मला सापडला आहे. तेव्हा जानकी खूप खुश होते. ती ऋषिकेशला सांगते की कसे आहेत सारंग भाऊजी, कुठे सापडले ते, तुम्हाला काही बोललेत का? तेव्हा ऋषिकेश सांगतो की नाही ग जानकी, सारंग अजूनही शुद्धीवरती नाही आहे, परंतु मी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन येतो आहे. ऋषी असं सांगून फोन ठेवून देतो. जानकी देवासमोर हात जोडत देवाला सांगायला लागते की किती आभार मानू तुझे मी, जन्मभर ऋणी राहील मी. आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगण्यासाठी जानकी पळत सुटते. तर इकडे नाना सुमित्राला समजावत असतात. सुमित्रा खूप रडत असते. ती नानांना सांगते की मला सारंगची खूप आठवण येते आहे. इतक्या जानकी पळत येते आणि दोघांनाही आनंदाची बातमी देते. ती सांगते की नाना, आई, आपले सारंग भाऊजी सापडले आहेत. तेव्हा आता सुमित्रा खूप खुश होते आणि जानकीला म्हणायला लागते की काय, माझं सारंग, आपला सारंग सापडला आहे, कसा आहे तो? तेव्हा जानकी सांगते की म्हणजे जखमी अवस्थेत सापडले आहेत. ऋषिकेश त्यांना उपचारासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येत आहेत, परंतु ते सुखरूप आहेत. तेव्हा सुमित्रा सांगते की चला आपण जाऊयात. जानकी सुमित्राला समजावते. ती म्हणते की आपल्याला आत्ता लगेचच निघता नाही येणार आहे. ऋषिकेश तर आपल्याला फोन तर येऊ देत ना, सगळं काही सेटल झाल्यानंतर आपल्याला ते फोन करतील, मग आपण सगळे सारंग भाऊजींना भेटायला जाऊयात. तेव्हा सुमित्रा सांगते की कधी एकदा मला सारंगला भेटते आहे असं झालं आहे. तर इकडे रूममध्ये ऐश्वर्याला मात्र याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. ती स्वतःच्या तालामध्ये दंगून गेलेली असते. आजी मोठमोठ्याने आता दरवाजा ठोठावत असते, परंतु ऐश्वर्या म्युझिक ऐकत असल्यामुळे ऐश्वर्याचं लक्षच नसतं. त्यानंतर आपल्याला कोणीतरी हाक मारता आहे का असा भास होता क्षणी ऐश्वर्या कानातले ब्लूटूथ काढते. तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की आजी बाहेर आहे आणि ती आपल्याला हाका मारते आहे. तर ऐश्वर्या पटकन आता सगळं काही आवरते. तिने जे काही खायला घेतलेलं असतं ते सगळं काही लपवून ठेवते आणि तिच्या चेहऱ्यावरती असे भाव आणते की जणू काही ती खूप दुःखी आहे. तेव्हा आता आजी आतमध्ये आल्यानंतर ती म्हणायला लागते की अगं, किती वेळ झाला मी दरवाजा ठोठावते आहे. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आजी, मी ना ते सारंगसाठी देवाचे जप करत होते. तेव्हा आजी तिथे सांगते की अगं, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या लोकरीचा गुंडा आपला सारंग सापडला. ही आनंदाची बातमी बाकी रणदेवींसाठी जरी चांगली असली तरी ती ऐश्वर्यासाठी मात्र खूपच वाईट असते. तेव्हा आता नाटकी ऐश्वर्या देवाचे आभार मानण्याचं तिच्यासमोर नाटक करायला लागते. तर आजी सांगते की ऋषिकेशचा फोन आला होता, तो आपल्याला सापडला आहे सारंग, सगळेजण तुझी खालती वाट पाहत आहेत, लवकरात लवकर ये असं आजी सांगून ती खालती निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या खूप वैतागलेली असते. ऐश्वर्या स्वतःच म्हणायला लागते की आता हा लोकरीचा गुंडा सापडला आहे म्हटल्यानंतर मला परत एकदा त्याच्याशी प्रेमाचं नाटक करत बसावं लागेल. सुटका नाही आहे माझी या सगळ्यातून. तर तिकडे हॉस्पिटलमध्ये ऋषीने सारंगला आणलेलं असतं आणि त्याच्यावरती वेळेवरती उपचारही चालू झालेले असतात. तर सारंगचा आता रक्तस्राव खूप झालेला असतो. बाहेरून काचेतून ऋषिकेश ते सगळं काही पाहत असतो आणि खूप टेन्शनमध्येही असतो. इकडे घरी मात्र ऐश्वर्याची नाटकं चालू झालेली असतात आणि सगळे रणदिवे आता तिच्या नाटकाला फसलेले असतात. तर सुमित्राच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत ऐश्वर्या म्हणायला लागते की सारंग सुखरूप तरी असतील ना, त्यांना काही झालं तर नसेल ना. तेव्हा ऐश्वर्या लगेचच तिथे सुमित्राला म्हणायला लागते की आई, सारंगना तुमच्या पुण्याईमुळे सापडले आहेत. तेव्हा शरू पुढे येते आणि सांगते की बरोबर आहे तुझा ऐश्वर्या, आपल्या आईच्या पुण्याईमुळे तर आपला सारंग आपल्याला परत भेटला आहे. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही ग, आईची पुण्याई तर असतेच, परंतु हिने बघ सकाळपासून सारंगसाठी उपास धरला आहे आणि देवाची सतत आळवणीही करते आहे. सुमित्रा सगळ्यांसमोर सांगायला लागते की ऐश्वर्याच्या प्रेमामुळे तर सारंग आपल्याला परत मिळाला आहे. तर शरू ऐश्वर्याला आधार देत सांगते की अगं ऐश्वर्या, काळजी नको करू, आपला सारंग सुखरूप आहे आणि तो परत लवकर येईल. तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला सांगते की आई, मला खूप काळजी वाटते आहे त्यांची. आजी तिथे आता सांगते की अशी काळजी तुला तर वाटणारच ना, शेवटी तुझं प्रेम आहे त्याच्यावरती. तर इतक्यात आता विक्रांत सांगतो की चला आपण सगळेजण हॉस्पिटलमध्ये जाऊयात का. तेव्हा नाना सांगतात की तुम्ही सगळे जण जा, मी सुमित्राजवळ थांबतो. आणि जानकी, तिथे नक्की काय काय घडतं आहे ते थोड्या वेळाने फोन करून मला सांगत राहा बरं का. तेव्हा जानकी होकार देते आणि सगळेच जण आता बाकीचे हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. इकडे ऋषिकेश सारंगसाठी आता देवाचा धावा करत असतो. एकटक आता काचेतून सारंगला पाहत असतो. त्याच्या मनाची धाकधूक खूप वाढलेली असते. इतक्यातच घरचे सगळेजण तिथे आलेले असतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारते की सारंग भाऊजी कसे आहेत. तेव्हा ऋषिकेश सांगतो की त्याच्या डोक्याला मार लागला आहे, त्याच्यावरती डॉक्टर उपचार करत आहेत.
तर विक्रांत विचारतो की परंतु सारंग तुम्हाला सापडला तरी कुठे? तेव्हा घडला सगळा प्रसंग ऋषिकेश सगळ्यांना सांगायला लागतो की कसं एका आजोबांनी गाडी अडवली, त्यानंतर सारंगला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये गेले. लाईट गेल्यानंतर जेव्हा लाईट आली तेव्हा सारंगने ऋषीचा हात पकडून धरलेला होता आणि त्यानंतर ऋषीचं लक्ष गेलं तर तो त्याचा सारंगच होता. ऋषिकेश घडला सगळा प्रसंग सांगत असताना ऐश्वर्या धक्का आल्याचं तिला नाटक करते आणि खालती बसते आणि जोरजोराची रडायला लागलेली असते. तेव्हा शरू तिला सावरते. तर विक्रांत तिथे आता ऋषिकेशला सांगायला लागतो की ऋषिकेशराव, आपण देवाचे आभार मानायला हवे आहेत. वेळेवरती तुम्ही पोहोचला नसता तर काय घडलं असतं? तेव्हा ऋषिकेश सांगतो की संतांनी आपल्याला चांगले कर्म करा हे जे सांगितले आहे ना, त्याची आज खरी प्रचिती आली मला. तेव्हा जानकी सारंगबद्दल विचारते तर ऋषिकेश सांगतो की सारंगची तब्येत क्रिटिकल आहे. इतक्यातच आता डॉक्टर बाहेर आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश सगळेजण आता सारंगची चौकशी करतात. डॉक्टर त्यांना सांगतात की तब्येत खूप क्रिटिकल आहे, त्यांना ताबडतोब रक्ताची गरज आहे. ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आमच्याकडे नाही आहे. प्लीज तुमच्या प्रयत्नाने आता काही होतं आहे का ते बघा, आम्हीही शोध घेत आहोत. तर ऋषिकेश शरू सांगतात की आमचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे सारंगशी. विक्रांत ते सांगतो की ऋषिकेशराव, तुम्ही काळजी करू नका. काही सेवाभावी संस्था असतात ना, म्हणजे तिथे रक्त डोनर म्हणून दिलं जातं ना, तिथे आपण चौकशी करून बघूयात. तर ऋषिकेश विक्रांत पटापटा हालचाल करायला लागतात. सगळेजण मिळून आता इकडे तिकडे फोन करून ओ निगेटिव्ह रक्तगट आता कुठे मिळतं आहे का त्या रक्ताची चौकशी करायला लागलेले असतात. तर अचानकपणे जानकीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि जानकी कोणाला काहीही न सांगता तिथून निघून जाते. ऐश्वर्याचं लक्ष सतत जानकीकडे असतं आणि ती विचार करते की आता ही मास्तरीन बाई नक्की गेली तरी कुठे असेल. तर विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत तिथे सांगतो की मी स्वतःचा ब्लड ग्रुप चेक केला परंतु माझाही मॅच होत नाहीये, आता काय करायचं आहे आपण? तेव्हा ऋषिकेश सांगतो की मी ही चौकशी केली परंतु मला ही कुठेच ब्लड भेटत नाहीये. सगळेजण खूप काळजीमध्ये असतात. इतक्यातच आता संकटाच्या काळी मदतीला धावून सौमित्र आलेला असतो. सौमित्र पाठीमागून येतो आणि सर्वांना सांगतो की माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. तेव्हा ऋषिकेश पळत जातो आणि सौमित्रला घट्ट मिठी मारतो. जानकीने वेळेवर ते आता सौमित्रला आणलेलं असतं. तर ऐश्वर्या विचार करायला लागते की अच्छा, म्हणजे ही मास्तरीन बाई या सौमित्रला घेऊन यायला निघाली होती. तर सौमित्र ऋषिकेशला सांगायला लागतो की दादा, मला ॲक्सिडेंटबद्दल कळलं परंतु त्यात आपला सारंग असेल असं कधीच वाटलं नव्हतं आणि वेळेवरती जानकी वहिनीने मला फोन केला म्हणून मी सारंगच्या मदतीला धावून आलो आहे. तेव्हा जानकी सांगते की मला लक्षात होतं की सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी या दोघांचाही ब्लड ग्रुप एकच आहे. ओ निगेटिव्ह हा खूप रिअर आहे आणि एका आईंच्या एका वाढदिवसाला तुम्ही सगळेच भावंड जेव्हा रक्त डोनेट करायला गेला होतात ना, त्याच वेळेस ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहिली होती. सगळ्यांनाच आता जानकीचं खूप कौतुक वाटत असतं. इतक्या डॉक्टर बाहेर येतात आणि तिथे विचारतात की काय झालं, डोनर मिळाला आहे का? तेव्हा सौमित्र सांगतो की हो, मी सारंगचा भाऊ आहे. तर पटकन आता सौमित्र सारंगला रक्त देण्यासाठी आतमध्ये जातो. सगळ्यांची काळजी मिटलेली असते. सगळेच जण देवाचे हात जोडून आभार मानत असतात. ऋषिकेश, जानकी सगळेच जण आता काचेतून सारंगला पाहत असतात. तेव्हा सौमित्र सारंगला रक्त देत असतो. त्यानंतर ऐश्वर्या जेव्हा आता काचेतून सारंगला पाहते तिचं लक्ष सौमित्रकडेही जातं आणि ती विचार करायला लागते की ऐनवेळी बरोबर हा बरा टपकला. त्यानंतर सगळेजण हॉस्पिटलमध्ये आता गणपती बाप्पाला नमस्कार करून सारंगला या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश आता खूप काळजीमध्ये असतो. इतक्यात जानकीने त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते. जानकी त्याला सांगते की ऋषिकेश, तुमची खूप धावपळ झाली आहे, तुम्ही कॉफी घ्या. तेव्हा ऋषिकेश नकार देतो. तर जानकी सांगते की मला माहिती आहे तुम्हाला सारंग भाऊजीची खूप काळजी वाटते आहे परंतु काहीतरी खायला प्यायला पाहिजे ना, तुमची किती धावपळ झाली आहे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश आता स्वतःलाच दोषी मानायला लागतो. तो म्हणतो की जानकी, आम्ही एकाच आईच्या पोटी जन्म घेतला नाहीये ही गोष्ट काही काळासाठी मी विसरलो होतो ग, परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी माझ्या भावाला काहीच मदत नाही करू शकलो. मी साधं रक्तही त्याला नाही देऊ शकलो. जानकी ऋषिकेशची समजूत घालते. ती त्याला सांगते की ऋषिकेश, तुम्ही प्रत्येक गोष्ट आता मनाला नाका लावून घेऊ आणि राहिला प्रश्न रक्त देण्याचा, तर आता शर्वरीवंश या त्यांची सख्खी बहीण आहेत ना, तरी सुद्धा त्यांना रक्त देता आलं का? नाही ना. मग छोट्या छोट्या गोष्टी का तुम्ही मनाला लावून घेत आहात? तुम्ही रात्रभर जागून जीवाचा आटापिटा करून सारंग भाऊजींना वेळेवरती हॉस्पिटलमध्ये आणला आहे. जानकी ऋषिकेशला धीर देते. त्याला सांगते की चला उठा, फ्रेश व्हा आणि अजिबात काळजी करू नका, आपले सारंग भाऊजी लवकरात लवकर बरे होतील. तर त्यानंतर ऐश्वर्या
ऋषिकेश जानकी ही सारंगपाशी थांबलेले असतात. सारंगच्या शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात. जानकी खूप रडत असते. तिला आता सारंग शुद्धीवर येण्याचे ते सगळेच जण वाट पाहत असतात आणि सारंगसाठी तिला खूप वाईट वाटत असतं. इतक्यात सारंगला शुद्धी येते तेव्हा आता तिथे ऐश्वर्याचं लक्ष जातं आणि ऐश्वर्या तिथे सगळ्यांसमोर मोठ्यानेच म्हणते की सारंग. तर पटकन ऋषिकेश जानकी त्याच्याकडे वळून पाहतात तर सारंग एक सतत ऋषिकेश जानकी या दोघांनाच हाका मारत असतो. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की रात्रभर मी याच्यासाठी जागून काढले आहे आणि याला याचा दादा वहिनीची पडले आहे. तेव्हा आता सारंग रडायला लागतो आणि सांगतो की दादा मी वाचलो, वहिनी मी वाचलो आहे. तेव्हा जानकी सांगते की हो सारंग भाऊजी तुम्ही आमच्यासोबत आहात. सारंग सांगतो की नाही मला ना वाटत होतं जेव्हा मी नदीमध्ये पडलो होतो ना तेव्हा मी गेलो. तर जानकी त्याला थांबवत म्हणते की नाही सारंग भाऊजी असं अभद्र नका ना बोलू, तुम्ही आपल्या माणसामध्ये आहात, तुम्ही वाचलात, तुम्हाला काही नाही झालं आहे. इतक्यात आता सौमित्रही असतो. सौमित्रला पाहता क्षणी सारंग तर खूप खुश होतो. तेव्हा आता सारंग सौमित्रला सांगतो की दादा मी वाचलो. त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तसंच अख्ख्या परिवाराचा सुद्धा. सौमित्र सुद्धा आता सारंगच्या डोक्यावरून प्रेमाने हात पुरवत म्हणतो की तुला काही नाही झालं आहे. इतक्यात शरू विक्रांत दोघे आलेले असतात. शरू पटकन आता सारंग शेजारी बसते. तेव्हा आता सारंग तिलाही सांगायला लागतो की ताई मी वाचलो आहे, मला काहीच नाही झालं. तेव्हा शेरू सांगते की हो सारंग. सगळेच जण खूप खुश झालेले असतात. इतक्यात आता डॉक्टर येतात आणि सारंगला चेक करायला लागतात. डॉक्टर त्यानंतर सारंगचे पल्स रेट वगैरे सगळं काही चेक करतात आणि ऋषिकेशला आनंदाची बातमी देत म्हणतात की सगळं काही नॉर्मल आहे. माझ्या आयुष्यात आतापर्यंत सर्जनमध्ये मी पहिल्यांदा इतकी फास्ट रिकव्हरी पाहतो आहे आणि तो तरुण आहे ना त्यामुळे त्याचं रक्तही जेवढं गेलं आहे ते लवकरात लवकर रिकवर होईल. काळजी करण्यासारखं काहीच कारण उरलेलं नाहीये. सगळेच जण खूप खुश असतात. सारंगने एकदाही आता स्वतःच्या तोंडून ऐश्वर्याचं नावही घेतलेलं नसतं. सगळ्यांसमोर तो फक्त ऋषिकेश आणि जानकीचं नाव घेत असतो. त्यानंतर सौमित्र शरू दोघेही त्याच्या शेजारी बसतात. सारंगला शरू सांगते की चल लवकर आपल्याला घरी जायचं आहे. ऋषिकेश पटकन आता जानकीला सांगतो की आईला कळवलंत का. जानकी फोन करण्यासाठी तिथून जाते. इकडे घरी सुमित्रा आणि आजी दोघींना येता सारंगची खूप काळजी लागून राहिलेली असते. इतक्यात आनंदाची बातमी घेऊन नाना आलेले असतात. नाना सांगतात की सुमित्रा ऐकलत का, अगं जानकीचा फोन आला होता, आपला सारंग सुखरूप आहे आणि संध्याकाळी डॉक्टर त्याला डिस्चार्ज सुद्धा देणार आहेत. तेव्हा सुमित्रा हात जोडून आता म्हणायला लागते की अगदी देवच पावला. तेव्हा नाना म्हणतात की खरंच ऋषिकेशच्या रूपाने खरंच देव पावला आहे आपल्याला. तेव्हा सुमित्रा सगळे काही दोष जानकीला द्यायला लागते. ती म्हणते की परंतु संकट सारंगवरती ओढवलं ते जानकीमुळेच ना. तिला 1000 वेळा सांगितलं होतं की त्याला जमणार आहे का, ते नको पाठवू त्याला, तोही जायला तयार नव्हता, परंतु नाही हिला स्वतःच खरं करायचं होतं. तेव्हा नाना खूप चिडतात आणि ते सांगतात की हे बघा दोघी शांत बसा आता आणि या घरात आता एवढं सगळं चांगलं घडलं आहे म्हटल्यानंतर वाद घालत बसू नका. सारंग संध्याकाळी येणार आहे आणि त्याच्या पत्त्या पाण्याचं काय करायचं आहे त्याचा विचार करा जरा. आणि तिथून नाना निघून जातात. सुमित्रा आता तिथे आजीला सांगते की अगं आई मला ना कधी एकदा सारंगला पाहते असं झालं आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये सौमित्र जानकी ऋषिकेश एकत्र असतात. तेव्हा ऋषिकेश जानकीला सांगतो की अगं जानकी तू आता घरी गेली तरी चालेल. तेव्हा जानकी सांगते की हो सौमित्र भाऊजी चला. तेव्हा आता सौमित्र सांगतो की नाही वहिनी मी जर घरी आलो तर परत तेच, मला नाना घरात नाहीत घेणार. तेव्हा आता जानकी सांगते की नाही सौमित्र भाऊजी तुम्ही घरी यायचं आहे, पुढे काय होईल ते माझं मी बघून घेईल, तुम्ही सांगा ना हो. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की जानकी म्हणते आहे ते बरोबर आहे सौमित्र, तू जा बरं तिच्यासोबत. तर हे सगळं काही ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. जानकी सौमित्रसोबत आता घरी निघालेली असते. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की जानकी सौमित्रला मुद्दाम घरी घेऊन येते आहे मला त्रास व्हावा म्हणून. परंतु मीही बघते की हा सौमित्र रणदेवीच्या घरात कसा राहतो ते. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सारंगला डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला घरी घेऊन गेलेले असतात. तेव्हा जानकीने आरतीचं ताट आणलेलं असतं आणि सारंगला ओवाळायला लागते. इतक्यात सुमित्रा तिला थांबवते आणि ऐश्वर्याला ते ताट देऊन तिला ओवाळायला सांगते. ऐश्वर्या जेव्हा आता ताट हाती घेते आणि ओवाळणार इतक्यात सारंग तिला थांबवतो आणि तो सांगतो की नाही. तिथे तो हट्टच धरून बसतो की त्याला जानकीकडूनच ओवाळून घ्यायचं आहे. तो सर्वांना सांगतो की मी आता सगळ्यांसमोर वाचलो आहे ना, सगळ्यांसमोर आहे ना, ते फक्त आणि फक्त जानकी वहिनीमुळे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब